7 ते 8 दिवसापूर्वी पुण्यामध्ये कोयता गँगच्या लोकांनी पोलिसांवरच कोयता उगारला. त्याला उगारलाही म्हणता येणार नाही, हाणला पण. यावर मीडियामध्ये बरीचशी चर्चा होताना दिसत नाही. जे पोलीस जनतेचं रक्षण करतात त्याच पोलिसांवर जर हमले होत असतील, वार होत असतील, तेही कोयत्याने वार होत असतील, तर ही फक्त त्या पोलिसांचीच विठंबना नाही, व्यक्ती म्हणून त्या पोलिसाची ती विठंबना नाही, तर मुळात हा कायद्यावर झालेला वार आहे, भारताच्या राज्यघटनेवर झालेला वार आहे आणि भारताच्या नीतिमत्तेवर झालेला वार आहे. भारतीय लोकांची नीतिमत्ता इतक्या खालच्या थराला गेलेली आहे की ते आता कायद्यावर सुद्धा वार करायला लागलेले आहेत. यामध्ये फक्त आपण वार करणाऱ्यालाच दोषी धरून जमणार नाही, कारण कायदा त्याचं काम करणारच आहे. कायद्यानं ते जे कोणी गुंड लोक आहेत त्यांच्यावर कारवाई होईल, अटक होईल. काय 353 आर्म ॲक्ट, अजून 2-4 गुन्हे लागतील, ते उद्या सुटून जातील. 4 दिवसांनी 8 दिवसांनी त्यांना जमानतसुद्धा मिळून जाईल. पण विषय पुन्हा तोच निर्माण होतो, पोलिसांच्या प्रोटेक्शनचं काय. ज्या पोलिसाच्या कमरेला गन असती पण त्याच्यात गोळ्यासुद्धा असतात, पण ती गन, त्यातल्या गोळ्या फक्त दाखवायला असतात, त्या चालवायला नसतात, याचं परमिशन मिळणार आहे का नाही. पोलिसांच्या जीवावर बेतेपर्यंत जर त्यांना त्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्यांच्या कमरेची पिस्तूल वापरायचं जर परमिशन नसेल, तर असा कायदा काय कामाचा. जे पोलीस लोकांचं रक्षण करण्याची भाषा आपण करतो, त्याच पोलिसांवर लोक अशा पद्धतीनं हमले करत असतील, तर त्या पोलिसांनी कोणाकडे न्याय मागायचा. न्यायदेवता आंधळी आहे, तिला ह्या सगळ्या गोष्टी दिसत नाहीत, तिला त्या सांगाव्या लागतात, त्याही कोर्टात हजर राहून सांगाव्या लागतात. त्या सांगत असताना जर एखाद्या वकिलांनी प्रतिवादीकडून किंवा आरोपीकडून आर्ग्युमेंट करत असताना जर तो कोयता वेगळ्या पद्धतीनं त्याला लागला, अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट केलं, तर तो आरोपीसुद्धा त्या आर्ग्युमेंटमधून सुटून जातो. त्यामुळं त्यांना अटक करून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून ही प्रवृत्ती संपणार आहे का. कोयता गँगच्या 3 पोरांवर अटक झाली किंवा 3 पोरांवर कारवाई झाली म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करणारी कोयता गँग नष्ट होईल का, हा सर्वात मोठा प्रश्न पोलिसांच्या समोर आहे. आणि जर ती नष्ट होणार नसेल, तर आज पोलिसांच्या डोक्यात बसलेला कोयता उद्या गळ्यात सुद्धा बसवायला ते कमी पडणार नाहीत आणि करणारही नाहीत. त्यामुळे पोलीस अशा गुन्हेगारी लोकांना, आता पोलीस तरी नेमकं काय काय करतील हो. गुन्हेगारांना पकडून कोर्टाच्या पुढं उभं करणं इथपर्यंत पोलिसांच्या ताब्यात आहे. काय गुन्हे दाखल करायचे ते पोलीस स्टेशनमध्ये पोलीस करतात. गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर कोर्टामध्ये जर ते सिद्ध झाले तर त्या आरोपीला फाशी आहे, सिद्ध झाले नाही तर तो आरोपी पुन्हा निर्दोष आहे. आणि पुन्हा निर्दोष बाहेर सुटून आल्याच्या नंतर तो पुन्हा पोलिसांच्या बोकांडी बसायला तयार आहे. त्यामुळे नुसता कायद्याचा धाक असून चालत नाही, तर कायद्याची अंमलबजावणी सुद्धा तशा पद्धतीनं झाली पाहिजे आणि ती होत नाही. म्हणून अशा कोयता गँग प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यामध्ये तयार होताना आपण पाहतोय. खून, बलात्कार, लूटमार, चोरी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी होतात कारण या गोष्टींना सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये पोलिसांचा सपोर्ट असतो, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात. जर
आज कमीत कमी 25 ते 30 वर्षे झालं ही कोयता गँग महाराष्ट्रामध्ये इथं पुण्यामध्ये काम करते. पुण्यामधल्या आत्तापर्यंत आलेल्या कुठल्याच कमिशनरनी ह्या कोयता गँगवर उचित कार्यवाही केली नाही. जर ती केली असती तर आज त्यांच्याच खात्यातल्या पोलिसांवर कोयता खाण्याची वेळ आली नसती. पोलिसांवर कोयता खाण्याची वेळ का येते तर याला सुद्धा कारणीभूत पोलीसच आहेत. दुसरे सर्वसामान्य नागरिक याला कारणीभूत नाहीत. सर्वसामान्य नागरिकांचं रक्षण करणं हे पोलिसांचं आद्य कर्तव्य सोडून पोलीस गुन्हेगारांचं, दरोडेखोरांचं, खुन्यांचं, बलात्काऱ्यांचं प्रोटेक्शन करतात. ही सर्वात मोठी लाजिरवाणी बाब आहे. पोलीस स्टेशनमध्ये जर आपण रोज भारतातल्या कुठल्याही नागरिकाने जाऊन बसावं, 1 तास तरी पोलीस स्टेशनला जाऊन बसावं. कारण पोलीस स्टेशन हे पब्लिक प्लेस आहे आणि तिथं जाऊन पाहावं नेमकं पोलीस स्टेशनमध्ये काय चालतं. ज्याच्या हातात पैसा आहे, ज्याच्या हातात सत्ता आहे, ज्याच्या हातात पॉवर आहे, त्याच लोकांना पोलीस स्टेशनमध्ये गेल्याबरोबर बसायला खुर्ची भेटते. आणि जर सामान्य माणूस गेला तर त्याला खाली बसवलं जातं आरोपीसारखं. इथून सुरुवात आहे भारताच्या नागरिकाची. आम्ही भारताचे लोक या प्रतिज्ञेची सुरुवात इथून आहे. पोलीस स्टेशनमध्ये स्थानिक गेल्या तुम्हाला तुमची लायकी पोलीस दाखवून देतात. त्यामुळं नागरिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये समन्वय नसल्यामुळे, नागरिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये एक भूमिका नसल्यामुळे अशा पद्धतीची गुन्हेगारी फोफावत आहे. आणि ही गुन्हेगारी नागरिकांच्या तर नरडीचा घोट एक दिवस घेणारच आहे. पण ती घेत असताना यात पोलीससुद्धा वाचतील अशी पोलिसांनी चिंता बाळगू नये. कारण त्यांचाही नंबर नागरिकांसोबत लागणार आहे. कारण हे त्यांनीच उत्पन्न केलेलं बीज आहे. त्यांनीच जन्माला घातलेली ही फळं आहेत. गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन करणं हे ब्रीदवाक्य घेऊन IPS झालेल्या अधिकारी ज्यावेळेस कमिशनर म्हणून SP म्हणून जातात त्यावेळेस 1 महिना 2 महिने जिल्ह्याचं वातावरण शांत असतं. नंतर व्यवस्थितपैकी मधल्या मार्गाने त्यांना हप्ते पोचतात आणि ते हप्ते त्यांना पोचल्याच्या नंतर हे SP, हे CP, हे DCP, हे सिनियर पोलीस ऑफिसर, हे सगळे अधिकारी जे आहेत ना ते मनीबाईचे जावई होऊन तिची सेवा करत असतात. मनीबाईचे जावई होऊन त्याची सेवा करत असतात. त्यामुळं ही गुन्हेगारी फोफावत चाललेली आहे. आत्ताच झालेला हा जो काही हमला आहे, पोलिसांवर झालेला हमला, मी मगाशीच बोललो की मुळात हा कायद्यावर झालेला हमला आहे. यापासून जनतेने सुद्धा बऱ्याचशा गोष्टी शिकणं गरजेचं आहे. अशा पद्धतीच्या टोळ्या जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभ्या राहत असतील आणि कॉमन मॅनचं सोडून द्या, पोलिसांनाच कोयत्यानं हाणत असतील तर कायद्यावर लोकांचा विश्वास राहील का? है ना? कायद्यावर लोकांचा विश्वास राहील का? कायद्यावर लोकांचा विश्वास राहणार नाही. त्यामुळं पोलिसांनी स्वतः अगोदर त्यांना मिळणाऱ्या पगारामध्ये त्यांचा उदरनिर्वाह करण्याची नीतिमत्ता तयार करून घेणं काळाची गरज आहे. अन्यथा असे कोयते प्रत्येकालाच खावे लागतील. तुम्ही जोपर्यंत स्वतः नीतिमान होऊन नैतिकतेनं तुमच्या ड्युट्या करत नाहीत, नोकऱ्या करत नाहीत, तोपर्यंत तुमच्यावर असे घात होतच राहतात. कारण तुम्ही घटनेसोबत गद्दारी करता, तुम्ही घटनेसोबत अनैतिक वागता, तुम्ही तुमच्या कर्तव्याचे पालन करत नाही, म्हणून ह्या घटना घडतात. तुम्ही जर निष्कलंक राहिलात, तुम्ही जर आरोपीवर किंवा गुन्हेगारावर तुमचं वचक ठेवून राहिलात तर तुमच्यावर हमला करायची गुन्हेगारामध्ये एवढी ताकद नाही. गुन्हेगारात एवढी ताकद नाही, पण तसं होताना दिसत नाही. म्हणून काल सामान्य लोकांवर उठणारा कोयता पोलिसांवर सुद्धा उठला आहे. म्हणून माझं सांगणं आहे, ह्या 3 लोकांना अटक करून कोयता गँग संपणार आहे का? किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्याच गँग
जे गँग वॉर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यामध्ये जे गँग वॉर चालू आहे, हे गँग वॉर संपणार आहे का? तर ते संपणार नाही. त्यासाठी पोलीस जास्तीत जास्त काय करतात? तडीपार करायचा अधिकार आहे पोलिसांना. याच्या पलीकडं पोलीस काही करू शकत नाहीत. तुम्ही खालून जिल्ह्यातून तडीपार करा, त्यानं गृहमंत्रालयामधून जाऊन तडीपारी कॅन्सल करून आणते. अशी परिस्थिती सध्या चालू आहे. त्यामुळं कायदा हा लोकांसाठी तारणहार आता राहिलेला नाही. लोकांचा कायद्यावरचा विश्वास उडत चाललेला आहे. त्यामुळं पोलिसांनी वेळीच सावध होऊन आपल्या ड्युटीची नैतिकता पाळून, नीतिमत्ता पाळून जर कायद्याचं पालन केलं तर पुन्हा कोणीही कोयता पोलिसांवर उगारणारा जन्माला येणार नाही. कारण ही गुन्हेगारी जन्माला तुम्ही घालताय हो. पोलीस गुन्हेगार जन्माला घालतायत. त्याच्यामध्ये जितका समाजाचा रोल आहे तितकाच पोलिसांचा सुद्धा रोल आहे. एखादी साधी घटना झाली, एखादा पोरगा एखाद्या मर्डरमध्ये किंवा 324मध्ये 506मध्ये कुठल्याही केसमध्ये जेलमध्ये जाऊन बाहेर आला की तो स्वतःला बादशहा समजतो. तो भले कायद्याच्या दृष्टिकोनातून गुन्हेगार आहे, पण तो समाजामध्ये ज्यावेळेस वावरतो त्यावेळेस तो स्वतःला बादशहा समजतो. 50 ते 60, 70% लोक खुनी, बलात्कारी, मर्डरर, स्मगलर, चोऱ्या करणारे पॉलिटिकल लीडर आहेत. आमदार, खासदार, मंत्री. त्यामुळं पोलिसांनी तरी नेमकी कारवाई कोणावर करावी हा प्रश्न निर्माण होतो. कारण ही कोयता गँग पुण्यातली असेल किंवा अशा अनेक गँग प्रत्येक जिल्ह्यामध्ये गँग्स आहेत. ह्या गँग राजकीय नेते आणि पोलीस दोघं मिळून पोचतात. राजकीय नेते त्यांना राजकीय पाठबळ देतात आणि पोलीस गुन्हा करण्याचं पाठबळ देतात. त्यामुळं अशा टोळ्या उदयास आलेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा टोळ्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात अशा टोळ्या आहेत. आणि ह्या टोळ्या यांना जर तुम्ही लोकांच्या विरोधामध्ये जाऊन कामं करू दिली नाही तर ते तुमच्यावर सुद्धा असे हमले करू शकतात. याचा इशारा कोयता गँगने पोलिसांवर हमला करून दिलेला आहे. त्यामुळे आता पोलिसांनी ठरवायचं आहे की गुन्हेगारी वाढू द्यायची का मुळासकट उपटून टाकायची. जर ती मुळासकट तुम्ही उपटून नाही टाकली तर उद्या तुमच्यावर कोयता चालणार आहे. जर तुम्ही मुळासकट उपटून टाकली नाही तर तो उद्या तुमच्यावरच कोयता उगारणार आहे. आणि जर ती तुम्ही मुळासकट उपटून टाकली तर कायद्याचे रक्षक म्हणून समाज तुमची पूजा करणार आहे. त्यामुळे आता पोलिसांनी ठरवायचं आहे गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन करून महापुरुष व्हायचं का गुन्हेगारीला खत पाणी घालून उद्या त्यांच्या कोयत्याचा बळी व्हायचं. हे पोलिसांनी ठरवायचं आहे.